नमस्कार मित्रांनो, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर आपण बघूया की आज कालच्या लेव्हल जे होत्या की ते आपल्याला वर्कआउट झाले आहेत की नाही आणि मार्केटमध्ये काय मुवमेंट आले. ठीक आहे. तर आपण जी लेव्हल सांगितली होती कोणती? जर 51,976 च्या वरती जर मार्केट सस्टेन राहिलं तर मार्केट एक अप साइडला मुवमेंट देऊ शकतं. त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट होतं. आता सकाळची पहिलीच कॅन्डल मी डिलीट करतो की जेणेकरून तुम्हाला प्रॉपर समजून जाईल. पहिलीच कॅन्डलनी सपोर्ट घेऊन मार्केट काय केली की वरून परत त्याच लेवल पहिलं जे टार्गेट होतं ते हिट झालं 52,160. त्यानंतर ते टार्गेट हिट झाल्यानंतर मार्केट तिथून परत रिव्हर्स त्याच लेवलचा सपोर्ट घेऊन परत मार्केट वरती क्लोजिंग दिलेली आहे. तर बघूया की निफ्टीमध्ये काय झालं. तर निफ्टीमध्ये पण ऍज इट इज बघा मार्केट आज गॅप अप ओपन झालं मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यावेळी आपल्यासाठी सगळ्यात मेजर 3 लेवल्स आहेत. 25,396च्या वरती क्लोजिंग राहिलं तर त्यावेळेस आपलं छोटंसं पहिलं टार्गेट असणार 25,432. ते टार्गेट हिट होऊन मार्केट डायरेक्टली डाऊन साईडला मी तुम्हाला सांगितलं होतं ही जर लेवल ब्रेक झाली कोणती 25,342 डाऊन साईडला जर ब्रेक झाली तर मार्केट खाली येऊ शकतं आणि ते ब्रेक न होतं तिथूनच मार्केट सपोर्ट घेऊन परत एकदा ते छोटस आपलं 25,399 25 पॉईंटचं टार्गेट आपल्याला तिथं हिट झालेलं आहे. तर पुढचं जो होतं ते होतं की मिड कॅप निफ्टी. मिड कॅप निफ्टी मध्ये आज जबरदस्त मुवमेंट आले. तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही एकदम मेजर लेवल गेले होते. तुम्हाला बघितलं मी काय म्हणलं होतं की 13,378 78 जर लेवल ब्रेक केली तर मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. पण कधी मार्केट सस्टेन झाल्यावरती मार्केट काय तिथं सस्टेन झालेलं नाहीये. तिथून डायरेक्टली काय झालं की मार्केट पूर्णपणे सॉरी पूर्णपणे काय झालं की डायरेक्टली डाऊन साईडला त्यानंतर डाऊन साईडला यायचं म्हणलं तरी काय की तुम्हाला मी ही लेवल सांगितली 13,332 त्या लेवल जर ब्रेक झाली तर मार्केट डाऊन साईडला येऊ शकतो. बघा पहिल्यांदा काय झालं की मार्केटने इथून सपोर्ट घेऊन परत मार्केट वरती परत मार्केटने रिजेक्शन परत मार्केट डायरेक्ट डाऊन साईडला आणि ती लेवल ब्रेक केल्यानंतर हे आपलं पहिलं टार्गेट होतं 13,300 आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट होतं 13,258. असे आपले दोन्ही सुद्धा टार्गेट्स काय झाले ते हिट झालेले आहेत. आता उद्या बघा की फायनान्स निफ्टीची एक्सपायरी आहे. ठीक आहे. तर फायनान्स निफ्टीमध्ये कोणत्या कोणत्या लेवल्स मेजर्स आहेत हे आपण चेक करूया. ठीक आहे. तर बघा फायनान्स निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 23,990 23,986 दिली. ओके ठीक आहे. 23,986. तर उद्यासाठी सगळ्यात महत्वाच्या लेवल बघा मार्केटनी सपोर्ट वरतीच क्लोजिंग दिलेली आहे आणि तुम्ही आज बघितलं असेल मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट काय झालं की 24,045 पासूनच मार्केट टच करून खाली आले. जर समजा ह्याच्यावरतीच मार्केट सस्टेन राहिलं तर पहिले टार्गेट असणार आहे 24,045 आणि जर समजा 23,933 जर डाऊन साईडला ब्रेक केलं तर पहिले टार्गेट असणार आहे 23,881. त्यानंतर दुसरं टार्गेट असणार आहे 23,833 आणि तिसरं टार्गेट असणार आहे 23,765 आणि जर समजा ते 24,045 ला जर ब्रेक केलं त्यावेळेस आजचा आपल्याला ऑल टाइम हाय म्हणजे 24,081 हे पहिलं टार्गेट असणार आहे आणि अपसाइडला बघूया ही अपसाइडला सेकंड टार्गेट असणार आहे की 24,120 हे आपल्याला अपसाइडला आणि डाऊन साइडला हे आपल्याला उद्यासाठी टार्गेट्स आहेत. तर उद्या बघूया की बँक निफ्टीमध्ये काय लेवल्स आपल्याला मिळतात. ठीक आहे. मी तर तुम्हाला हे सजेस्ट करेल की बँक निफ्टीने आज हाय पशीच क्लोजिंग दिली आहे. मे बी उद्या जर गॅपअप ओपन झालं तर एक 100-200 पॉईंटचं गॅपअप ओपन होऊ शकतं. पण ठीक आहे बघूया की त्याच्यावर डिपेंड कसं राहत आहे. तर बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 52,153. तर बघा आता 153. तर उद्यासाठी महत्वाचे लेवल तेच लेवल आहेत फक्त आपले टार्गेट थोडेसे चेंज राहतील. जर समजा 52,160च्या वरतीचं मार्केट सस्टेन राहिलं तर पहिलं आपल्याला जे टार्गेट असणार 300 पॉईंटचं आपल्याला 300 ना सॉरी 52,000 52,309 त्यानंतर सेकंड जे टार्गेट असणार आहे ते असणार आहे आपल्याला 52,400. हे असे आपल्याला दोन टार्गेट्स असणार आहेत. पहिला आज आपल्याला हाय पण खूप महत्वाचा आहे. हे आपल्याला तीन टार्गेट 212 त्याच्यानंतर 309 आणि 404 आणि जर समजा डाऊन साईडला जर येणार असेल तर 51,983 त्याच्यानंतर 51,819 51,763 जर समजा मेजर लेवल बघा 51,983 जर डाऊन साईडला ब्रेक झालं तर पहिले टार्गेट आहे 51,819 सेकंड टार्गेट आहे 51,673 आणि थर्ड टार्गेट जे आहे ते 51,100 सॉरी 518 हे अशा आपल्याला
तीन टार्गेट्स असणार आहेत. ठीक आहे. आता बघूया की आपल्याला निफ्टीमध्ये काय लेवल्स आहेत. निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 25,383. बघा मार्केटने काय केलंय की ओपन टू क्लोज म्हणजे मार्केट जिथं ओपन झालं त्याच्याच आसपास आज आपल्याला क्लोजिंग दिले. आजच्या मार्केटसाठी पण त्याच लेवल्स महत्वाच्या आहेत. म्हणजे कोणत्या 25,400च्या वरतीचं मार्केट सस्टेन राहील तर त्यावेळेस एक 32 पॉईंटचं आपल्याला एक टार्गेट मिळणार आहे. त्यानंतर कुठं हे वालं 32 पॉईंटचं एक टार्गेट मिळणार आहे. त्यानंतर दुसरं टार्गेट जे असणार आहे 25,474 आणि तिसरं टार्गेट जे असणार आहे ते 25,522. आणि बघा पुढे जर डाऊन साईडला मार्केटचा ब्रेक व्हायचा असेल 25,342 ची जर लेवल म्हणजे मेजर सपोर्ट आपला 3 वेळा मार्केट तिथून टच करून वरती गेलेला आहे. आजच्या मार्केटमध्ये पण सुद्धा जर मार्केट ह्याचं ब्रेक होईल 342 जर ब्रेक होईल तर मार्केट पहिले टार्गेट असणार आहे 25,265, 25,171 आणि तिसरं जे टार्गेट असणार आहे ते 25,081. असे आपल्याला 3 टार्गेट्स आपल्याला आहेत. आता पुढचं बघूया की बँक निफ्टीमध्ये झालं हे आपल्याला असे 3 लेवल्स आहेत. ते आता आपण मिड कॅप निफ्टीमध्ये बघूया की काय होऊ शकते. तर मिड कॅप निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 13,500 सॉरी 13,275. उद्याच्या मार्केटसाठी महत्वाचं जर समजा 13,300 जर ब्रेक झालं तर पहिले टार्गेट काय असणार आहे 13,331 ची लेवल ती जर ब्रेक झाली तर अपसाईडला हे सेकंड टार्गेट आणि थर्ड टार्गेट जे असणार आहे ते ऑल टाइम हाय. आणि जर समजा 13,258 जर ब्रेक झालं तर पहिले टार्गेट असणार आहे 50 पॉईंटचं 13,203. त्यानंतर असणार जे आहे 13,146 असे आपल्याला हे 2 टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला सुद्धा आहे. तर बघा सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि भरपूर प्रॉफिट कमवा. अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या ट्रेडर्स मित्रांना शेअर करा. थँक यू.